भारतीय जनता पक्षाचे आमचे राधानगरीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या या राधानगरी भागामध्ये येण्याची संधी मिळाली आहे। पूर्ण पद्धतीने भाजपमय आणि भगवामय वातावरण आहे। आज या भागाचा विकास करायचा असेल तर केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं सरकार आहे। इथे एकही रुपयाची निधी अगर विकासाच्या दृष्टिकोनातून द्यायची असेल तर ते सगळे अधिकार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे असतात आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या राधानगरीचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या कमळशिवाय दुसरा पर्याय नाही हे सांगण्यासाठी आणि समजवण्यासाठी इथे आलेलो। मला विश्वास आहे येणाऱ्या 9 तारखेला भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार विजय होतील आणि आमचे उमेदवार आणि कार्यकर्ते गुलाल उडवतील एवढा ठाम विश्वास। तुम्ही पक्षपातीपणाचं वक्तव्य करताय, शपथ मंत्रिपदाची घेतली तरी पण कुठलं पक्षपाती? निधीच्या बाबतीत उद्धव ठाकरेने काय वेगळे दिवे लावलेले तेव्हा त्याला विचारलं नाही? मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षाच्या किती आमदारांना निधी दिली त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात? आणि किती सारखं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचे किती सरकारचे किती प्रकल्पाला स्थगित केलं? हा प्रश्न आम्हाला विचारण्याच्या अगोदर जे औषध महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून जे आम्हाला पाजलं तेच आम्ही त्यांना पाजतोय, विथ इंटरेस्ट पाजतोय। आणि म्हणून जो नियम आम्हाला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आम्हाला लावलेला, माझ्या मतदारसंघाचं नाव ऐकलं तर लगेच निधीची कपात व्हायची, एकही रुपयाची निधी द्यायची नाही। आणि मग काय संविधान आठवला नाही, मग पक्षपातीपणा आठवला नाही। आता कशा मिरच्या झोमतायत ते आहे ना, आता कसं वाटतंय गारगार वाटतंय। पण उद्या महानगरपालिकेची निवडणूक महापौर पदासाठी निवडणूक ठाकरे शिवसेना देखील लढणार आहे। महापौर मुंबईचे महापौर आता काय आहे, उद्धव ठाकरेला तोंडावर आपटण्याची सवय झाली आहे, नाक रगडण्याची सवय झालेली आहे म्हणून परत एकदा उद्या नाक तोंडावर आपटणार। त्यांनी ते नाक म्हणजे तोंडावर आपटण्याची पीएचडीच केली आहे ना आता उद्धव ठाकरेंनी। मुंबईच्या जनतेने तिथे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला भगव्या विचाराच्याच महापौर बसवण्याचे कौल दिलेला आहे। जय श्रीराम वाल्यालाच तुम्ही महापौर बनवा असं कौल दिल्यानंतर हे बाकीचे सरपंच जुदावाल्यांना काही जागा नाही। म्हणून उद्धव ठाकरेंना सांगेन की तुम्ही आता मुंबईच्या महापौरचं स्वप्न बघू नका, कुठे इस्लामाबाद कराचीचं महापौर बसवायला बघा। पण अजूनही विरोध पुणे महानगर मुंबई पुणे महामार्ग सुटल्यानंतर राज ठाकरेंनी कडाडून टीका केलेली आहे। बघा असं आहे, आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी काल त्या पूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे। राज्य सरकार आमचं सक्षम आहे आणि म्हणून कुठल्याही अशा पद्धतीचे प्रकार घडले ज्याच्यामुळे जनतेला त्रास होईल, आमचं महायुतीचं सरकार सक्षम आहे। आम्हाला लोकांनी मतदान करून आम्हाला खूप आमदार देऊन आम्हाला मतदार सरकारमध्ये बसवलेलं आहे म्हणून जनतेचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। बाकी सगळ्यांनी कोणीही काळजी करू नये। एका बाजूला या सगळ्या जिल्हा परिषद निवडणुका महायुतीमधील घटक पक्ष काही ठिकाणी वेगवेगळे लढवत असले तरी एकमेकांवर टीका करायची नाही, टोकाची अशा पद्धतीचे काही सूत्र ठरलेलं होतं। मात्र काल सुहास बाबरांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल, एकेरी भाषेत त्यांनी उल्लेख केला मुख्यमंत्री। एक लक्षात घ्या, आम्ही महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत। महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या श्रेष्ठ नेत्याचा सन्मान करावा अशी अपेक्षा आहे। आम्ही जसं एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान करतो तसा प्रत्येकाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान राखणं हे क्रमप्राप्त आहे। कोणीच त्याच्यात सुटणार नाही, नाहीतर आमच्याही जिभेला हाड नाही। आम्ही बोलायला लागलो ना तर खूप अडचण होईल म्हणून कुठल्याही आमदारांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलण्याची हिंमत करू नये। ते आमच्या फक्त पक्षाचे प्रमुख नाही आहेत, आज राज्याचे प्रमुख आहेत आणि म्हणून कोणाला अगर जास्त वळवळ करायची असेल तर मग आम्हालाही आरेला कार्य आणि अंगावर आले ते शिंगावर घेण्याचे सगळे कार्यक्रम आम्हाला व्यवस्थित येतात। म्हणून यापुढे कुठल्याही आमदारांनी अशा पद्धतीने शिवसेनेच्या कुठल्याही आमदारांनी कुठल्याही कार्यकर्त्यांनी जसं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सन्मान करतो तर तसंच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान करायलाच हवा। कोणी केलं नाही तर मग आरेला कार्य काय असतं हे चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायला आम्हाला येतं। खरगे समितीचा अहवाल त्याच्यामध्ये 5 पवारांना कुठेतरी क्लीन देण्याचा प्रयत्न झालेला असं वाटतं का? नेमकं काय म्हणतात? अजूनपर्यंत अंतिम अहवाल बाहेर आलेला नाही, हे अधिकृत माहिती मिळालेली नाहीये।
फक्त बातम्यांवर उत्तर देणं हे योग्य नाही. पण पण संजय राऊत सत्तरा- म्हणतात की भाजपचा घोटाळ्यांची फाईल अजितदादांच्याकडे होती आणि म्हणून कुठंतरी त्या अपघाताबद्दल शंका येते. असं आहे ना, संजय राऊताला आता दुसरं काही काम राहिलेलं नाही. हा, इथे तिथे शंका घेतल्याशिवाय संजय राजाराम राऊतची सकाळच होत नाही. हा, त्याला घरात कसं सहन करतात हा फार मोठा प्रश्न झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही जास्त त्याला गांभीर्याने घेऊ नका. त्याचं आता वय झालेलं आहे, त्याचं कोणी ऐकत नाही. भांडूप मध्ये पण त्याला कोण विचारत नाही. हा, म्हणून त्याला सांगे की तू बडबड करत राहा, तुला कोणी बघत नाही तुझ्या. अजितदादांच्यावर जो काही 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप होता तो खर तर पहाटेचा जो काही शपथविधी झाला त्याच्या आधीच त्या घोटाळ्यामधून त्याची मुक्तता देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती असा आरोप आज विजय पांढरे नावाचे जे अधिकारी आहेत पाटबंधारे विभागातील. तो माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे. त्याच्या कुटुंबियाचं दुःख पाहिल्यानंतर अशा पद्धतीचे हे जे काही उगाच वळवळ करतायत ना, त्यांनी आपलं थोडं तरी थोबाड सांभाळावं. आज पूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे, त्यांचं कुटुंब दुःखात आहे. म्हणून अशा पद्धतीचे आरोप कधी 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 करायचे याची काहीतरी वेळ आणि काहीतरी डोकं असलं पाहिजे ना, काहीतरी डोकं असलं पाहिजे. आणि म्हणून अशा लोकांना उत्तर न देणं हा हे बरं आहे. राजनगरीमध्ये प्रचार रॅली आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. स्टार प्रचारक म्हणून ते प्रचार करतात. तुला कसं माहित मी स्टार प्रचारक आहे? उगाच माझी विकेट काढतोय की काय? मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. जिथे जिथे माझा कमळ चिन्ह आहे, जिथे जिथे माझ्या पक्षाने मला आदेश देतील, जिथे जिथे माझे जिल्हाध्यक्ष मला बोलवतील, जिथे जिथे माझ्या उमेदवारांना माझी गरज आहे, तिथे तिथे एक कार्यकर्ता म्हणून आणि त्यांचे सहकारी म्हणून मी तिथे जाणार. स्टार फार प्रचारक मी नाही, हे लक्षात घे.